नमस्कार मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा जो आर्टिकल आपण घेतलेला आहे, इंजेक्टिंग कॉन्फिडन्स. तर तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की दररोजचा एक आर्टिकल आपण घेत असतो. त्यामधून फ्रेझल वर्ब, न्यू व्होकॅब्युलरी असेल, ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आणि प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघूया आता आजचा जो आर्टिकलचा टायटल आहे तो आहे इंजेक्टिंग कॉन्फिडन्स. ओके, इंजेक्ट करणे म्हणजे काय? इंजेक्ट करणे, इंजेक्शन म्हणतो ना आपण. इंजेक्ट करणे म्हणजे लस टोचणे वगैरे. कॉन्फिडन्स आपल्याला माहिती आहे की आत्मविश्वास. आता आत्मविश्वास थोडीच आपण इंजेक्ट करणार आहोत. तर भाषा एक अलंकारिक असते, इडियामॅटिक असते. इंजेक्ट करणे म्हणजे काय? लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणे. ओके, बघूया आता सेंटेन्स वाईज अर्थ काय होतो. इंडिया मस्ट एन्श्योर अप्रेझल ऑफ द प्रोग्रेस ऑफ द वॅक्सिन इज डिसेमिनेटेड वाईडली. बघा, तर सेंटेन्स आहे इंडिया मस्ट एन्श्योर, भारताने सुनिश्चित करायलाच पाहिजे. काय करायला पाहिजे? अप्रेझल ऑफ द प्रोग्रेस ऑफ द वॅक्सिन इज डिसेमिनेटेड वाईडली. आता इथं एन्श्योरच्या नंतर दॅट यायला पाहिजे. बरं, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं, पण दॅट वापरलं नाही. ओके, अप्रेझल ऑफ द प्रोग्रेस ऑफ द वॅक्सिन इज डिसेमिनेटेड, हे एन्श्योर व्हायला पाहिजे. अप्रेझल म्हणजे काय? मूल्यांकन करणे, मूल्यमापन करणे. ऑफ द प्रॉवेस या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो की साहस असणे. ओके, आता इथं तर प्रॉवेस ऑफ द वॅक्सिन, आता वॅक्सिनचं साहस काय असू शकतं? ओके, म्हणजे प्रॉवेस हा शब्द ह्याचे लढाईमध्ये जे सोल्जर असतात त्याच्याकडे धैर्य असलं पाहिजे, ब्रेवरी असली पाहिजे. पण इथं वॅक्सिनचं पण काम आहे की लढा देणे. ओके, कोणाच्या अगेन्स्ट? डिसीजच्या अगेन्स्ट. म्हणजे काय? प्रॉवेसच्या ठिकाणी आपण एफिकॅसी पण वापरू शकतो ना. पण कसं आहे की दररोजचे शब्द वेगवेगळे येतात आणि आपल्याला त्याच्यामुळे पण नवीन शब्द शिकायला भेटतात. ओके, प्रॉवेस म्हणजे काय? म्हणजे एक लक्षात ठेवा की वॅक्सिनचं सामर्थ्य. ओके, इज डिसेमिनेटेड वाईडली. आणि हे जे आहे मूल्यांकन आहे की वॅक्सिन जे आहे सामर्थ्यवान आहे, हे डिसेमिनेट म्हणजे प्रसार करायला पाहिजे व्यापकपणे. ओके, समजलं. बघूया आता नेक्स्ट सेंटेन्सवरती. इंडिया बिगॅन द लार्जेस्ट वॅक्सिनेशन ड्राईव्ह in its history with over 2 lakh people vaccinated across the country in 3,350 stations on the first day. बघा, इंडिया बिगॅन, भारताने सुरुवात केली लार्जेस्ट वॅक्सिनेशन म्हणजे जगात सर्वात मोठं वॅक्सिनेशन ड्राईव्ह, लसीकरणाचा जो प्रोग्राम आहे, इन इट्स हिस्ट्री म्हणजे आपल्या इतिहासामध्ये सर्वात मोठा जो वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे, विथ ओव्हर 2 लाखापेक्षा जास्त पीपल म्हणजे लोकांना वॅक्सिनेटेड करण्यात आलेलं आहे. ओके, अक्रॉस द कंट्री, भारतभर, इन 3,350 सेशन्स. स्टेशनचा अर्थ होतो की एखाद्या ॲक्टिव्हिटीचा पिरियड. ओके, आणि जो वॅक्सिनेशनची ॲक्टिव्हिटी आहे ते किती सेशन्समध्ये होते? 3,350 सेशन्स होते फर्स्ट डेवरती. म्हणजे पहिल्या दिवशी एवढे सेशन्सवरती 2 लाख लोकांना वॅक्सिनेट केलेलं आहे, लसीकरण केलेलं आहे. ओके, बघूया नेक्स्ट सेंटेन्स. Covishield manufactured at the Serum Institute of India was available in all states, whereas only 12 states had vaccination sites where Bharat Biotech's Covaxin was administered. आता या ठिकाणी whereasचा यूज केलेला आहे. तर whereas एक कंजक्शन आहे. ओके, कंजक्शनचं काम असतं की सेंटेन्सला जोडणे किंवा क्लॉजेसला जोडणे. आता बघूया काय 2 क्लॉजेस काय म्हणतात. तर याचा अर्थ होतो कंपॅरिझन करण्यासाठी किंवा कॉन्ट्रास्ट 2 सेंटेन्समध्ये निर्माण करण्याचा. आता कंपॅरिझन केलेलं आहे इथं. ओके, तर कोविशिल्ड आपल्याला तर माहीत आहे 2 जे वॅक्सिन्स आहेत त्यांना अप्रुव्हल मिळालेलं आहे. कोविशिल्ड आहे मॅन्युफॅक्चर्ड. आता कोविशिल्ड नंतर एक मॅन्युफॅक्चर्ड म्हणून आलं. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल, वर्बचा 3rd फॉर्म आलेला आहे. ओके, आणि जी मॅन्युफॅक्चर कुठे करण्यात? ॲट द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्याला जी कोविशिल्ड आहे मॅन्युफॅक्चर केली. वाज अवेलेबल इन ऑल स्टेट. आता जी कोविशिल्डसाठी जो वर्ब आलेला आहे वाज अवेलेबल इन ऑल स्टेट, जे की उपलब्ध आहे पूर्ण राज्यांमध्ये. वेअरॅज तर ओनली 12 स्टेट हॅड, याचं मराठीमध्ये आपण म्हणतो तर. ओके, ओनली 12 स्टेट्स हॅड वॅक्सिनेशन साईट्स वेअर भारत बायोटेक्स कोवॅक्सिन वॉज ॲडमिनिस्टर. तर फक्त 12 राज्यामध्ये 12 राज्य असे आहेत की जिथे वॅक्सिनेशन साईट्स आहेत की जिथे, आता वेअरचा अर्थ होतो जिथे. ओके, भारत बायोटेकची जी कोवॅक्सिन आहे ती ॲडमिनिस्टर केली जाते. ॲडमिनिस्टरचा अर्थ होतो मॅनेजमेंट करणे, डिस्ट्रीब्यूट करणे, कंट्रोल करणे, म्हणजे वॅक्सिनचं जे पूर्ण जे डिस्ट्रीब्युशन वगैरे ॲडमिनिस्टर करणे. ओके,
त्यानंतर इन द फर्स्ट ट्रॉन्चे ऑफ वॅक्सिन्स, इन द फर्स्ट ट्रॉन्च ऑफ वॅक्सिन. आता ट्रॉन्चे म्हणजे काय? ट्रॉन्चे म्हणजे काय? ट्रॉन्च म्हणजे एखाद्या ॲक्टिव्हिटीचा पार्ट असणे. ओके, पार्ट. आता वॅक्सिनेशनची ड्राईव्ह सुरू झालेली आहे, त्याचा फर्स्ट ट्रांचे म्हणजे पहिल्या भागामध्ये, पहिला अंश म्हणू शकतो आपण. ओके, देर आर 11 मिलियन डोसेस ऑफ कोविशिल्ड. देर आर की जिथे 11 मिलियन डोसेस. मिलियन म्हणजे काय? 1 मिलियन म्हणजे 10 लाख होतं, 10 लाख. ओके, आणि 11 मिलियन म्हणजे किती होतील? 110 लाख. ओके, डोसेस ऑफ कोविशिल्ड जे की कोविशिल्डचे आहेत. अँड 5.5 मिलियन ऑफ कोवॅक्सिन. आणि कोवॅक्सिनचे किती डोसेस आहेत? 5.5 मिलियन. मिलियन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी? 10 लाख. ओके, 10 लाख. आणि 5.5 मिलियन म्हणजे किती? 55 लाख. ओके, दॅट विल बी ॲडमिनिस्टर टू हेल्थ केअर वर्कर. आणि दॅट विल बी ॲडमिनिस्टर. आता म्हणजे ही जे डोसेस आहेत ते कोणासाठी ॲडमिनिस्टर केले जातील, कोणासाठी डिस्ट्रीब्यूट केले जातील? टू हेल्थ केअर वर्कर्स, जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत. आणि सॅनिटेशन वर्कर्स म्हणजे काय? सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता करणारे. ओके, अँड म्युनिसिपल वर्कर्स. आणि जे म्युनिसिपल मराठीमध्ये नगरपालिकेचे वर्कर्स. ओके, इन द कमिंग डेज म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये यांना व्हॅक्सिनेशन देण्यात येणार आहे. द फर्स्ट डे ऑफ द वॅक्सिन प्रोग्राम म्हणजे पहिल्या व्हॅक्सिन प्रोग्रामचा पहिला दिवस इनॉग्रेटेड बाय प्राईम मिनिस्टर, जे की इनॉग्रेट केलेलं आहे बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, म्हणजे भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इनॉग्रेट केलेलं आहे. इन्क्लुडेड सिरेमोनियल इनक्युलेशन, ज्यामध्ये समावेश आहे सिरेमोनियल इनोक्युलेशन. सिरेमोनियल म्हणजे काय? औपचारिक. इनोक्युलेशन म्हणजे आणखीन जे सायनोनिम आहेत, इनोक्युलेशन सायनोनिम कोणते? इंजेक्शन, वॅक्सिनेशन, लस टोचणे. ओके, अक्रॉस द कंट्री, जे पूर्ण देशभर. इट इज सिग्निफिकंट दॅट हे अतिशय महत्त्वाचं आहे. दॅट इंडिया हॅज नॉट लॅग्ड बिहाइंड एनी अदर कंट्री इन, म्हणजे भारत जो आहे कोणत्याही देशाच्या मागे राहिला नाही. कशामध्ये मागे राहिला? इन एन्शुरिंग दॅट फ्रंटलाईन पर्सनल स्टँड टू गेट वॅक्सिनेटेड. इन्शुरिंग म्हणजे काय करणे? सुनिश्चित करणे. ओके, म्हणजे भारत जो आहे इतर देशांपेक्षा मागे राहिला नाही. कशामध्ये? की सुनिश्चित करण्यामध्ये. फ्रंटलाईन पर्सनल म्हणजे जे की जे कोविड-19चे जे फ्रंटलाईनला काम करणारे जे हेल्थ केअर वर्कर आहेत, जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांना वॅक्सिनेटेड झालं पाहिजे याचं इन्श्युअर करण्यामध्ये भारत काही मागे राहिलं नाही. ओके, इट इज ओनली अ सिन्स एक मिनिट इट इज ओनली अ इयर एक मिनिट It is only a year since the first report of the novel coronavirus pandemic is approaching India surfaced, and that just 12 subsequent months of uncertainty, tragedy, upheaval have resulted in promising vaccines with the potential to save the lives and spark hope and optimism in millions. ओके, इट इज ओनली अ इयर म्हणजे एक वर्ष झालं आता. सिन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये पासून. केव्हापासून? द फर्स्ट रिपोर्ट ऑफ द नोवेल कोरोना व्हायरस, म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरस केस रिपोर्ट झाला. अप्रोचिंग इंडिया सरफेस म्हणजे भारतामध्ये सरफेस झाला एक फर्स्ट रिपोर्ट. ओके, अँड दॅट जस्ट 12 सबसिक्वेंट मंथ्स ऑफ सर्टिफिटी. अँड त्यानंतर 12 सबसिक्वेंट मंथ्स म्हणजे त्यानंतरचे 12 महिने जे आहेत ते कशाचे होते? अनसर्टिनिटी, अनिश्चितता, ट्रॅजेडी, अपहिवल म्हणजे अनस्टॅबिलिटी, हॅव रिझल्टेड इन प्रॉमिसिंग म्हणजे हे सर्व कशामध्ये रिझल्ट झालं? त्याचा परिणाम काय झाला? प्रॉमिसिंग वॅक्सिन म्हणजे आपल्यासमोर एक वॅक्सिन आलेली आहे विथ द पोटेन्शियल टू सेव्ह मेनी लाईव्स, म्हणजे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे, सामर्थ्य आहे टू सेव्ह मेनी लाईव्स म्हणजे बऱ्याच जणांचा जीव वाचू शकते. अँड स्पार्क होप म्हणजे आता एक आशेचा किरण आपल्याकडे आलेला आहे. स्पार्क होप अँड ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद इन मिलियन्स म्हणजे लाखो लोकांमध्ये एक आशा निर्माण झालेली आहे. दिस इज अ कमेंडेबल अचिव्हमेंट म्हणजे कौतुक करण्यासाठी सारखं अचिव्हमेंट आहे. एक जे अचिव्हमेंट आलेलं आहे, जे वॅक्सिन आपल्याकडे आले आहे काय कौतुक करण्यासाठी सारखं. कमेंडेबल म्हणजे काय? कौतुकास्पद. ओके, दिस इज अ कमेंडेबल अचिव्हमेंट. हाऊएव्हरचा अर्थ होतो पण वन कॅनॉट लूज साईट ऑफ द फॅक्ट दॅट दिस इज अ मॅरेथॉन.
म्हणजे आपण हेही विसरायला नाही पाहिजे की हे जे आपला एक मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन म्हणजे काय की एफर्ट असणे, लढाई सुरू असणे आपली, आणखीन लढाई संपलेली नाही आहे, म्हणजे ॲक्ट ऑफ एफर्ट. मॅरेथॉन म्हणजे काय, ॲक्ट ऑफ एफर्ट चालू करणे जोपर्यंत आपण लढाई जिंकत नाही. ओके, एखादी ॲक्टिव्हिटी असते. ओके, मॅरेथॉन. द ऑप्टिमिझम ऑफ डे वन हॅज ऑलमोस्ट नो बेअरिंग ऑन द डेज दॅट लाय अहेड. बघा, तर द ऑप्टिमिझम ऑफ डे म्हणजे दिवसाचा जो ऑप्टिमिझम आशावाद हॅज ऑलमोस्ट नो बेअरिंग म्हणजे काय, ॲक्ट ऑफ बिहेवियर ऑफ पर्सन म्हणजे व्यक्तीचं आचरण कसं आहे त्याच्यामध्ये जे एका दिवसाचा आशावाद आहे ते ठरवू शकत नाही. ओके, नो बेअरिंग ऑन द डेज दॅट लाईड म्हणजे आपल्या समोर येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे लोकांनी असं नाही समजू नये की व्हॅक्सिन आलेली आहे आणि जो ॲक्ट ऑफ बिहेवियर आहे, द वे ऑफ स्टँडिंग, वे ऑफ मुव्हिंग, बेअरिंग म्हणतात त्याला, म्हणजे आचरण. ओके, तो जवळजवळ बदलायला नाही पाहिजे. ओके, इंडियाज. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्समध्ये जाऊ. इंडियाज. आता काही सेंटेन्स असं होते की मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचं मला पण खूप अवघड जाते. ओके, पण उद्देश आपला हाच असला पाहिजे की आपल्याला इंग्लिश समजली पाहिजे फक्त, बस. ओके, इंडियाज इमिडिएट प्लॅन म्हणजे भारताचा इमिडिएट प्लॅन. ओके, भारताचा जो प्लॅन आहे जो की इमिडिएट आहे, इमिडिएट प्लॅन. ओके, हॅज बीन अनाउन्स्ड काय, पॅसिव्ह व्हॉइस. ओके, इज टू इन्क्लुडेड 3 crore फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स. आता इज टू जेव्हा इज आम्ही जर वाजवेर च्या नंतर टू येतो ना, ते प्लॅन दर्शवण्यासाठी येतो. ओके, समजा तुम्ही म्हणता आय एम टू राईट अ लेटर. ओके, की तुम्हाला एक म्हणजे पत्र लिहिण्याचा तुमचा एक प्लॅन आहे. तुम्हाला प्लॅन जर सांगायचं असेल तुम्ही काय करणार, आम्ही जर वाजवेर, आणि वाजवेर जेव्हा येतो पास्टमध्ये तुमचा प्लॅन असेल ते वाजवेरमध्ये. ओके, आता इज टू आला, इज नंतर टू आला, इन्क्युलेट म्हणजे इथं तर एक इंडियाचा प्लॅन पण आला. ओके, दिलेला आहे. ओके, म्हणजे एक प्लॅन दर्शवण्यासाठी. इज टू इनोक्युलेट म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की म्हणजे इंजेक्ट करणे, वॅक्सिनेट करणे, लस देणे. इनोक्युलेट 3 crore फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स म्हणजे जे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर किती आहेत, 3 crore आहेत. त्याला आपण कोटी म्हणतो मराठीमध्ये, 3 कोटी वर्कर्स. अँड लेटर त्यानंतर 27 crore ऑफ दोज मोस्ट वल्नरेबल आणि 27 crore असे आहेत जे की मोस्ट वल्नरेबल आहेत. ओके, वल्नरेबल म्हणजे काय, वल्नरेबल म्हणजे जे की म्हणजे ज्यांची शक्यता अशी आहे की त्यांना जो डिसीज होण्याची जास्त शक्यता असते, वल्नरेबल टू द डिसीज. ओके, बाय जुलै. आणि जो प्लॅन आहे तो केव्हा करायचा आहे, जुलैपर्यंत आपल्याला करण्याचा आहे, बाय जुलै. अ लॉट इज एक्सपेक्टेड टू चेंज इवन बिफोर दिस शेड्यूल. लॉट इज एक्सपेक्टेड म्हणजे बरंच काही एक्सपेक्ट केलं होतं. एक्सपेक्ट करणे म्हणजे काय करणे, अपेक्षित करणे, अपेक्षा करणे. ओके, एक्सपेक्टेड टू चेंज इवन बेटर म्हणजे ह्या जो आहे जी डेडलाईन दिलेली आहे बाय जुलैपर्यंत, याच्यापेक्षा आणखीन बरंचसं काही आशा होती की चेंज होण्या म्हणजे याच्यापेक्षा बेटर करण्यात. चेंज म्हणजे बदल करणं होतो, पण या ठिकाणी जो अर्थ आहे की पहिल्यापेक्षा बेटर करणे, पहिल्यापेक्षा चांगलं करणे. ओके, पहिला हो जो प्लॅन आहे तो याच्यापेक्षा जास्त गतीने काम करण्याचा प्रयत्न असं आशा केली होती. लॉट इज एक्सपेक्टेड. इस्टॅब्लिशिंग द एफिकॅसी बेस्ड ऑन final analysis of phase 3 trials and full licensure may take months. ओके, आता बघा, इस्टॅब्लिशिंग एफिकॅसी म्हणजे तुम्हाला सांगितलं ॲबिलिटी टू प्रोड्यूस डिझायर इफेक्ट. ओके, रिझल्ट निर्माण करणे. एफिकॅसी म्हणजे वॅक्सिनकडे एफिकॅसी असली पाहिजे. इस्टॅब्लिशिंग म्हणजे निर्माण करणे म्हणजे बेस्ड ऑन फायनल ॲनालिसिस, जी की बेस्ड असते फायनल ॲनालिसिस ऑफ फेज 3 ट्रायल्स. आता वॅक्सिनचे 3 ट्रायल असतात, फेज 1, फेज 2, फेज 3. आणि फेज 3मध्ये एक एफिकॅसी आपल्याला समजते की व्हॅक्सिनकडे एफिकॅसी आहे. आणि फुल लायसन्स म्हणजे काय, परमिशन देणे, परवाना देणे. मग नंतर ज्यावेळेस जी व्हॅक्सिन आहे त्याची एफिकॅसी आपल्याला मिळाली, एफिकॅसी डाटा मिळाल्यानंतर त्या व्हॅक्सिनला लोकांना व्हॅक्सिनेट करण्यासाठी लायसन दिलं जातं. ओके, मे टेक मंथ्स. मे म्हणजे काय, पॉसिबिलिटी की खूप म्हणजे मंथ्स म्हणजे महिने लागू शकतो त्यासाठी. टिल देन तोपर्यंत इट इज रॅशनल म्हणजे काय, तर्कशुद्ध, रॅशनल म्हणू शकता, तर्कशुद्ध. ओके, अँड सायंटिफिक आहे ऑन द पार्ट ऑफ एनीवन टू चूज ऑर डिक्लाइन अ वॅक्सिन ऑन द बेसिस ऑफ.
म्हणजे इतके महिने थांबण्यापेक्षा की रॅशनलवरती म्हणजे एक लॉजिकल थिंकिंग करून एक तर्कसुद्धा आहे आणि सायंटिफिक आहे की आपण व्हॅक्सिन घ्यावी किंवा न घ्यावी. चूज ऑर डिक्लाईन अ व्हॅक्सिन ऑन द बेसिस ऑफ, हे कशावर असेल, ऑन द बेसिस ऑफ वेदर. आता वेदर आलेलं आहे, वेदर पण एक कंजक्शन आहे. ओके, वेदर आहे कंजक्शन म्हणजे दोन सेंटेन्स किंवा क्लोजेसला जोडतो. ओके, वेदरचा अर्थ असतो की दोन अल्टरनेटिव्ह असतात, त्यामधून चूज करणे. आता दोन अल्टरनेटिव्ह बघूया. द पोटेन्शियल रिस्क आउटवे द बेनिफिट्स, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की नाही. ओके, प्रश्न निर्माण करतो. द पोटेन्शियल म्हणजे काय, पॉसिबल रिस्क आउटवे द बेनिफिट्स. आउटवे म्हणजे काय, सिग्निफिकंट असणे, महत्त्व असणे, जास्त महत्त्व असणे. म्हणजे पोटेन्शियल रिस्क आहे ही जास्त आउटले आहे का, सिग्निफिकंट आहे का दॅन द बेनिफिट्स. ओके, म्हणजे बेनिफिटपेक्षा जी पोटेन्शियल रिस्क म्हणजे रिस्क आहे, जोखीम आहे का, हा प्रश्न आहे. त्यानंतर ऑर नॉट लिहायला पाहिजे, पण कधी कधी सेंटेन्समध्ये लिहिलं जात नाही. ओके, वेदर द पोटेन्शियल रिस्क आउटवे द बेनिफिट्स ऑर नॉट, म्हणजे जे पोटेन्शियल रिस्क आहे, जे पॉसिबल रिस्क आहे, ही वरचढ होते का बेनिफिट्स म्हणजे फायद्यापेक्षा. Given India's experience with childhood immunization and administering millions of doses in extremely diverse geographical conditions, there is reasonable confidence that the country has the executive ability to scale up the vaccination. ओके, बघूया आता. गिवन, आता जेव्हा सेंटेन्समध्ये गिवन येतो ना, गिवन त्यावेळेस आपल्याला एक फॅक्ट दिला जातो. ओके, एक रिझन दिलं जातं. ओके, एक फॅक्ट दिला जातो. आपण मराठीमध्ये भारताचा अनुभव बघितला तर, भारताचा अनुभव पाहितला तर मराठीमध्ये आपण असं म्हणतो ना, एक एव्हिडन्स दिला जातो. ओके, गिवन द फॅक्ट दॅट, असं पण म्हणू शकतो. इंडियाज एक्सपिरियन्स विथ चाइल्डहुड इम्युनायझेशन. इम्युनायझेशनचा अर्थ होतो लसीकरण. आणखीन चाइल्डहुड म्हणजे काय, बालपण म्हणजे. अँड ॲडमिनिस्ट्रिंग मिलियन्स ऑफ डोसेस, म्हणजे भारताचा जो अनुभव आहे इम्युनायझेशन म्हणजे लहान मुलांना लसीकरणाचा. अँड ॲडमिनिस्ट्रिंग मिलियन्स ऑफ डोसेस, आणि जे डोसेस आहेत त्यांना, जे बिलियन्स ऑफ डोसेस त्यांना ॲडमिनिस्टर करण्याचा जो आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे, इन एक्स्ट्रीमली डायव्हर्स जिओग्राफिकल कंडिशन. एक्स्ट्रीमली डायव्हर्स म्हणजे आपल्याकडे बरेचसे जिओग्राफिकल डायव्हर्सनेस आहे, जिओग्राफी एवढे स्टेट आहेत तरीही आपल्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे. देर इज अ रिजनेबल कॉन्फिडन्स, म्हणजे एक रिजनेबल कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे, दॅट द कंट्री हॅज द एक्झिक्युटिव्ह ॲबिलिटी टू स्केल अप वॅक्सिनेशन. म्हणजे आपल्या देशाकडे एक ॲबिलिटी आहे जे की एक्झिक्यूट करण्याची. टू स्केल अप म्हणजे काय, वाढवणे, वॅक्सिनेशन वाढवण्याची ॲबिलिटी आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, असं रिजनेबल आहे. The approval of the vaccines earlier this month has seen division among scientists and doctors themselves on the sagacity of the government promoting both Covishield and Covaxin as being equivalent to one another. ओके, बघा आता अप्रुव्हल ऑफ द वॅक्सिन्स म्हणजे वॅक्सिनला अप्रुव्हल देणे. अर्लियर धिस मंथ म्हणजे या महिन्याच्या अगोदर. हॅज सीन डिव्हिजन्स म्हणजे सायंटिस्ट अँड डॉक्टर, म्हणजे यांच्यामध्ये डिव्हिजन्स मतभेद आहेत. अमॉंग द सायंटिस्ट अँड डॉक्टर्स म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्ट आणि डॉक्टर्समध्ये मतभेद आहेत पाहायला मिळत आपल्याला. देमसेल्व्स ऑन सेजॅसिटीचा अर्थ होतो, सेजॅसिटी म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. ओके, पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकतो आपण. म्हणजे जी तुम्हाला आपण बघूया सेंटेन्स. ऑफ द गव्हर्नमेंट प्रमोटिंग बोथ कोविशिल्ड अँड कोवॅक्सिन ॲज बिईंग इक्वॅलंट टू वन अनदर. म्हणजे गव्हर्नमेंट प्रमोट करत आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आहे ते सेम आहेत, इक्वॅलंट आहेत. ओके, जी ही सेगॅसिटी आहे, जो पर्स्पेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंटचा, ओके, तो त्याचा गव्हर्नमेंटच्या स्पेसिफिक पर्स्पेक्टिव्हमध्ये म्हणजे सायंटिस्ट अँड डॉक्टर्समध्ये काय आहे, एक डिव्हिजन्स आहे. ओके, डिव्हिजन्स म्हणजे मतभेद आहेत. दे ऑर नॉट, त्यानंतर सेंटेन्समध्ये काय, दे ऑर नॉट म्हणजे म्हणजे जे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन आहे दोन्ही सेम नाहीत. दे आर नॉट. कोवॅक्सिन इज बिंग ॲडमिनिस्टर ॲज पार्ट ऑफ क्लिनिकल ट्रायल अँड इट्स एफिकॅसी इज नॉट इस्टॅब्लिश्ड. जी कोवॅक्सिन जी आहे, कोवॅक्सिन जी लस आहे, इज बिंग ॲडमिनिस्टर म्हणजे प्रेझेंट
कंटिन्युअस टेन्स. ओके, इज बिंग ॲडमिनिस्टर, इज बिंग आलं म्हणजे ॲडमिनिस्टर काय करत म्हणजे काय पॅसिव्ह वॉइस आहे. ओके, इज बिंग ॲडमिनिस्टर ॲज पार्ट ऑफ क्लिनिकल ट्रायल. एक क्लिनिकल ट्रायल आहे म्हणजे फेज 3. तुम्हाला अगोदर सांगितलं की फेज 3 जे ट्रायल आहे ते झालं नाही. ओके, इट्स एफिकॅसी इज नॉट इस्टॅब्लिश. आणि एफिकॅसी जे आहे जे वॅक्सिनची ती इस्टॅब्लिश केली नाही म्हणजे निर्माण झाली नाही, केली नाही, आपल्याला आणखीन समजलेली नाही. ऑल द वॅक्सिन्स ऑन ऑफर इन द युनायटेड स्टेट और द युनायटेड किंगडम हॅव सम. आता ऑल द वॅक्सिन्स ऑन ऑफर, जेवढ्या ऑफरवरती होत्या ज्या वॅक्सिन्स होत्या कोणत्या देशामध्ये, युनायटेड स्टेट्स अँड द युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट आणि युनायटेड किंगडममध्ये जेवढ्या जे वॅक्सिन होत्या हॅव सम. आता सम झाल्यानंतर हे डॅश जो दिसतो ना आपल्याला, डॅश इथे दिसतो, इथे ह्या डॅशमध्ये जो कंटेंट असतं ना ते काय असतं की ते एक्स्ट्रा माहिती देतं आपल्याला. हॅव सम इनसफिशियंट म्हणजे जे काय करायचं हे कधी कधी आता हॅव सम नंतर डायरेक्ट इथं यायचं आपण एफिकॅसी डाटा, हॅव सम एफिकॅसी डाटा. ओके, आता सेंटेन्स कधी कधी आता इतर सेंटेन्स मला पण समजत नाही, कधी कधी असे सेंटेन्स येतात. ओके, हॅव सम एफिकॅसी डाटा अँड देअर फॉर इन्स्पायर ग्रेटर कॉन्फिडन्स. म्हणजे जे युनायटेड स्टेट आणि UK जे वॅक्सिन्स आहे त्यांच्याकडे काही ना काहीतरी इन्सफिशियंट असो किंवा नंदलेसचा अर्थ होतो नंदलेस म्हणजे काय तरीही. ओके, नेव्हरदलेस, नंदलेस, रिगार्डलेस ऑफ म्हणजे एक सिनोनिम आहेत. ओके, म्हणजे हे जे देश आहेत युनायटेड किंगडम किंवा युनायटेड स्टेटमध्ये USA म्हणा यांच्याकडे एफिकॅसी डाटा आहे तो इनसफिशियंट आहे तरीही, याचा अर्थ होतो नंदलेस म्हणजे काय तरीही, अँड देअर फॉर इन्स्पायर ग्रेटर कॉन्फिडन्स आणि म्हणून एक लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो एक. ओके, रादर दॅन डिसमिस कन्सर्न्स ॲज rumor. तर रादर दॅन एक फ्रेज आहे. ओके, तुम्हाला सांगतो मी याचा अर्थ काय होतो. रादर दॅन डिसमिस कन्सर्न्स ॲज rumor mongering. तर rumor म्हणजे आपल्याला माहिती आहे अफवा. मॉंगरिंग म्हणजे काय, मॉंगर म्हणजे काय जे अफवा पसरणे, काही जे पर्सन असतं ते अफवा पसरत म्हणजे rumor mongering. अँड पॉलिटिकली मोटिवेटेड. आता पॉलिटिकल म्हणजे काय राजनीतिक दृष्ट्या. ओके, म्हणजे जे पॉलिटिक्स म्हणजे जे लीडर असतात ते राजनीतिकदृष्ट्या फायदा घेण्यासाठी जे काय रुमर वगैरे प्रसार करतात. ओके, रॅदर दॅन डिसमिस कन्सर्न्स. आता कन्सर्न म्हणजे काय चिंता, लोकांची काय चिंता आहे त्याला गव्हर्नमेंट काय करतं डिसमिस करतं आहे. डिसमिस करणं म्हणजे इग्नोर करणे, निग्लेक्ट करणे. ओके, आता रॅदर दॅन म्हणजे काय रॅदरचा अर्थ होतो ऐवजी म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण. ओके, त्यानंतर कॉमा दिला आहे. द गव्हर्नमेंट हॅज टू वर्क doubly hard to ensure that an honest appraisal of the vaccine's progress is rapidly disseminated. ओके, काय आहे की रादर दॅन म्हणजे जे लोकांचे कन्सर्न्स आहे, आता जे लोकांचे कन्सर्न्स आहे की ज्याला rumor mongering म्हणण्यापेक्षा एक rumor mongering म्हटलं जातं आहे किंवा पॉलिटिकल मोटिवेटेड आहे त्यामुळे त्यांना इग्नोर केलं जातं आहे. हे असं करण्यापेक्षा म्हणजे सरकारनं काय करायला पाहिजे, द गव्हर्नमेंट हॅज टू वर्क डबली हार्ड. म्हणजे सरकारनं ह्याच्यापेक्षा डबल हार्डवर्क करायला पाहिजे टू एन्श्योर दॅट. काय एन्श्योर करण्यासाठी, टू एन्श्योर दॅट ऑनेस्ट अप्रेझल म्हणजे तुम्हाला सांगितले मूल्यांकन ऑफ द वॅक्सिन्स प्रोग्रेस म्हणजे प्रोग्रेसचे जे सामर्थ्य आहे इज रॅपिडली डिसेमिनेटेड. म्हणजे हे एन्श्योर करायला पाहिजे की जी वॅक्सिन जे आहे नाही वॅक्सिनची एफिकॅसी आहे, वॅक्सिन जी आहे सेफ आहे याचं जे डिसेमिनेट म्हणजे प्रसार करण्याचं करायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. ओके, those lining up for shots are adults. आता जे वॅक्सिन घ्यायला येत आहेत ते सगळे काय आहेत अडल्ट्स आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की डॅश आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. अँड सिग्निफिकंट फ्रॅक्शन ऑफ देम फार मोर मेडिकली लिटरेट दॅन द ॲव्हरेज इंडियन. आता बघा हे वाचलं नाही तरी आपलं सेंटेन्स आपल्याला कळते बघा. दोज लाइनिंग अप फॉर शॉट्स आर अडल्ट अँड ऑल आर्म्स ऑफ गव्हर्नमेंट मस्ट ट्रीट देम सो. ओके, जे काही म्हणजे वॅक्सिन घ्यायला समोर येत आहे ते अडल्ट्स आहेत. ओके, शॉर्ट्स म्हणजे काय, शॉर्ट्स म्हणजे जेव्हा आपण लस देतो ना त्याला शॉर्ट्स म्हणतात. ओके, अँड अ सिग्निफिकंट फ्रॅक्शन
अँड सिग्निफिकंट फ्रॅक्शन ऑफ देम, आणि त्यांच्यापैकी एक महत्त्वाचा फ्रॅक्शन म्हणजे काही पार्ट आहे फॉर मेडिकली लिटरेट, जे की मेडिकली लिटरेट आहेत दॅन द ॲव्हरेज इंडियन्स, म्हणजे ॲव्हरेज इंडियनपेक्षा काही जे आहेत ते मेडिकली लिटरेट आहेत. अँड ऑल त्यानंतर ऑल आर्म्स ऑफ द गव्हर्मेंट मस्ट ट्रीट देम सो, आणि जे गव्हर्मेंटचे सगळे आर्म्स आहेत, इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांना त्या प्रकारे ट्रीट करायला पाहिजे. इट इज their experience that will percolate and influence adoption of the vaccines among the larger population. Okay, it is their experience. Okay, म्हणजे तो त्यांचा अनुभव आहे दॅट विल पर्क्युलेट म्हणजे काय, पर्क्युलेटचा अर्थ होतो जमिनीमध्ये पाणी मुरणे. ओके, जमिनीमध्ये पाणी मुरणे. पण या ठिकाणी काय होतं की आता या ठिकाणी जे आता पहिल्यांदा जे व्हॉलंटियर येत आहेत वॅक्सिन घेण्यासाठी, आता त्यांचा जो एक्सपिरियन्स जसा असेल तर त्यानंतर पाहून बाकीचे लोक पण वॅक्सिन घ्यायला समोर येतील. त्यामुळे काय पर्क्युलेट म्हणजे बाकीच्या लोकांमध्ये प्रसार होतील. इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभावित होणे, म्हणजे दुसऱ्यावर प्रभाव पडेल तर त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार. ओके, अडॉप्शन ऑफ वॅक्सिन्स अमॉंग द लार्जर पॉप्युलेशन, जे की वॅक्सिनला जे आहेत अडॉप्ट करतील अमॉंग द लार्जर पॉप्युलेशन, बाकीच्या हे मोठ्या प्रमाणात लोकसंख्यामध्ये. ओके, तर अशा प्रकारे आपण आजचा जो आर्टिकल डिस्कस केलेला आहे, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.